नमस्कार मित्रांनो, मराठी बिझनेस स्कूलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि भन्नाट अशी बिझनेस आयडिया घेऊन मी आजच्या क्लासमध्ये तुमच्या समोर हाजीर आहे। आणि आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे की LED बल्बचा बिझनेस आपल्याला कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि सुंदर असं लाखो रुपये आपण कमवू शकतो। महिन्याला मिनिमम 60,000 रुपये तरी आपण कमवू शकतो। कशा पद्धतीने अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला हा बिझनेस करायचा आहे। LED बल्बचा बिझनेस करण्यासाठी दोन प्रकारे आपण करू शकतो। एक तर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करून आणि दुसरं म्हणजे ट्रेडिंग करून, म्हणजे रिसेल करून। तर जे आहे मॅन्युफॅक्चरिंगसाठी सुद्धा खूप इझी आहे, एकदम मॅन्युअली आपण घरच्या घरी बल्ब तयार करू शकतो त्याचा रॉ मटेरियल घेऊन। पण माझं तुम्हाला असं सजेशन आहे की जेव्हा कधी आपण नवीन बिझनेस हा चालू करतो, कुठलाही बिझनेस चालू करण्याच्या आधी ट्रायल म्हणून आपल्याला रिसेल हे करायला पाहिजे, जेणेकरून आपले मार्जिन्स थोडेफार कमी राहतील पण आपल्याकडे एक्सपिरियन्स हा खूप जास्त राहील। त्यामुळे आपल्याला कसं करायचं आहे की बल्ब हे रिसेल हे करायचं आहे। आणि प्रत्येक शहरामध्ये कितीतरी असे होलसेलर आहे की जे मॅन्युफॅक्चरिंग करून हे मटेरियल देतात आणि निश्चितच आपल्याला सुद्धा आपल्या जवळच्या शहरामध्ये सुद्धा हे बल्ब इझिली अवेलेबल होणार आहे। आपण जर विचार केला तर बल्बमध्ये जे आहे वेगवेगळ्या वॅटचे हे बल्ब राहतात। तर 3 वॅट पासून 3, 5, 7, 9, 11, 15, 18, 21 असे हे बल्बची कॅटेगरी आहे। ते हे बल्ब आपल्याला विकायचे आहे। तर आपल्याला कशा पद्धतीने आपण जे आहे क्वांटिटीमध्ये परचेस करून होलसेलरकडे जाऊन सुद्धा आपण विकू शकतो, पण त्याच्यामध्ये हे मार्जिनचे चान्सेस खूप कमी आहे। आणि माझं असं वैयक्तिक असं मत आहे की मार्जिन शिवाय कुठलाही व्यवसाय नाही। त्याच्यामुळे मॅक्झिमम मार्जिन आपल्याला पाहिजे। मार्जिनसाठीच आपण व्यवसाय करत आहे, प्रॉफिटसाठीच आपण व्यवसाय करत आहे आणि निश्चितच आपल्याला लाखो रुपये या बिझनेसमधून कमवायचे आहे। त्यामुळे मी तुम्हाला फुल प्रूफ आणि प्रॅक्टिकल अशी आयडिया तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। कशा पद्धतीने आपण बिझनेस करू शकतो, कशा पद्धतीने कुठून आपण मटेरियल परचेस करू शकतो, तर आणि कशा पद्धतीने आपल्याला याच्यासाठी लायसन्स जर विचार केला तर आपल्याला कुठलंही लायसन्स हे पाहिजे नाही। सुरुवातीला आपण प्रश्न पडते आपल्याला की लायसन्स, पण तुम्हाला सांगतो 40 लाखापर्यंत आपल्याला GST लागत नाही किंवा काही अन्य असे लायसन्सची आपल्याला आवश्यकता नाही आहे। तर फक्त आपण NOC घेऊन आपलं काम चालू करू शकतो आणि आपल्याला रिसेलच सुरुवातीच्या काळामध्ये करायचं आहे। जे मोठे मोठे होलसेलर आहे त्यांच्याकडे जाऊन आपण जर आपली क्वांटिटी जर दिली तर ते आपल्याला आपला ब्रँड किंवा एक सेपरेट नेम सुद्धा ब्रँड नेम आपल्याला देऊ शकतात, जेणेकरून आपल्याला मार्केटिंगमध्ये जेव्हा आपण जाऊ मार्केटमध्ये तेव्हा आपले ब्रँड क्रॉस होणार नाही किंवा रेट क्रॉस होणार नाही, किंवा आपण काय होऊ शकते त्या ठिकाणी की दोन सेलर एकच ब्रँड जर विकत असेल तर रेटचं कंपॅरिझन होते। त्यामुळे आपल्याला या कुठल्याही गोष्टी करायच्या नाही आहे। आपल्याला सिंपल जे आहे वेगळ्या ब्रँड नेम लोगो आपल्याला त्याच्यावर लावून आपलं प्रोडक्ट हे घ्यायचं आहे आणि मॅन्युफॅक्चरर हे जे तुम्हाला 500-1000 क्वांटिटीमध्ये आरामात हे करून देतात। आणि निश्चितच आपण जे आहे वेगवेगळे जे होलसेलर आपल्या एरियातील जे काही छोटे छोटे जे रिटेलर आहेत, पण त्यांच्याकडे सुद्धा आपण जे इलेक्ट्रिकलचे शॉप आहे किंवा वेगवेगळे सुपर शॉप आहे त्या ठिकाणी जाऊन आपलं जे आहे होलसेलमध्ये घेतलेलं प्रोडक्ट 5 रुपये 10 रुपयाने आपण मार्जिन जोडून हे देऊ शकतो। त्याचा जे बॉक्स आहे ते 100 पीसचा बॉक्स LED बल्बचा आहे ते। आणि आपण पाहू शकतो की याचं जर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जर काढली तर फक्त 15 ते 35 रुपये हे कॉस्ट आहे। 15 रुपयामध्ये 15 ते 20 रुपयाच्या रेंजमध्ये 3, 5, 7, 9 या 4 वॅटचं मॅन्युफॅक्चरिंग येते। आणि मोठे जे बल्ब आहे त्याचं थोडं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट थोडी वाढते, पण निश्चितच आपण याच्यामध्ये सुंदर असा व्यवसाय हा करू शकतो आणि याच्यामध्ये रिस्पॉन्स सुद्धा चांगला आहे। फक्त क्वालिटी आपल्याला चांगली घ्यायची आहे, जेणेकरून लो क्वालिटीचे जे बल्ब आहे ते कमी लाईट रिफ्लेक्ट करतात, पण जे चांगल्या क्वालिटीचे आहेत ते ब्रँडेड बल्ब सारखेच लाईट हे देतात। त्यामुळे हे सुद्धा बाकी जे ब्रँडेड कंपन्या आहेत त्या सुद्धा थर्ड पार्टीज मॅन्युफॅक्चर करून घेतात, त्यामुळे त्यांचा ब्रँड नेमचा तेवढा फायदा होतो। तर त्याच पद्धतीने चांगली क्वालिटी आपल्याला मार्केटमध्ये द्यायचं आहे। त्यानंतर मी तुमच्यासाठी एक जबरदस्त अशी आयडिया घेऊन आलेलो आहे की कशा पद्धतीने आपण दिवसाला 2-2.5 हजार रुपये मिनिमम कमवू शकतो। कशा पद्धतीने आपण कमवू शकतो, तर आपल्याला काय करायचं आहे की एक छोटी आपल्याला गाडी घ्यायची आहे आणि छोटी गाडी तुमच्याकडे जर 4 व्हीलर असेल एखादी तर फारच चांगलं, किंवा जे काही कुठली गाडी ऑटो जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की 5 ते 9 पर्यंत वॅट मधले जे बल्ब आहे ते बल्ब आपल्याला घ्यायचे आहे।
आपल्याला माहित आहे, ज्याचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 15 ते 20च्या दरम्यान आहे आणि आपल्याला 20-22 रुपयाला आरामात हे बल्ब पडणार आहे. तर 20-22 रुपयामध्ये जो आपल्याला मिळालेला बल्ब आहे तर तो आपल्याला खेड्यापाड्यामध्ये जायचा आहे. आपल्याला थोडंसं साऊंड सिस्टीम आपल्यासोबत ठेवायचं आहे आणि आपल्याला मार्केटिंग करायचं आहे. 100ला 3, 100ला 3, 100ला 3, 100ला 3 जर आपण बल्ब दिले तर एका 3च्या कॉम्बोवर आपल्याला 40 रुपये मार्जिन राहणार आहे. 35 ते 40 रुपये मार्जिन एका कॉम्बोवर आपल्याला राहणार आहे. जो बल्ब 5 वॅट ते 7 वॅटचा बल्ब हे मार्केटमध्ये 100 रुपयाला विकल्या जाते, सिंगल पीस 100 रुपयाला विकल्या जाते, त्या ठिकाणी आपल्याला 100 रुपयाला 3 पीस द्यायचे आहे. आणि निश्चितच आपण या माध्यमातून हे प्रत्येक गावामध्ये 10 ते 15 आपल्याला कॉम्बो आपले विकल्या जाणार आहे. 10 कॉम्बो जरी विकल्या गेले तरी आपल्याला जे आहे त्याच्यामध्ये 400 रुपये हे राहणार आहे. आणि 400 रुपये एका गावामध्ये जर पकडलं, आपण जर 5 गावं जरी केले तरी 5 गावामधून आपल्याला 2000 रुपये हे आरामात राहणार आहे. आणि एकदा जर तुम्हाला तो चाहूल लागली, एकदा तुम्हाला पैसा दिसायला लागला, तेव्हा तुम्हाला सांगायचं काम पडणार नाही की तुम्ही 10 गावं करा म्हणून. आणि तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की प्रत्येक जो तालुका आहे, प्रत्येक गावामध्ये अवरेजली 100 गावं तरी आहे. 100 गावं आहे म्हणजे जवळचे तुम्ही 3 तालुके जरी केले तरी 300 गावं तुमच्याकडे आहे. आणि 1 महिन्यानंतर तुमचा तो आहे राऊंड त्या गावामध्ये परत जाणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही 2000 रुपये 2500 रुपये डेली हे कमवू शकता. आणि या माध्यमातून तुम्ही 60-70 हजार रुपये महिना सहज कमवू शकता. कुठलीही जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट नाही, फक्त तुम्ही हा बिझनेस चालू करा. आणि याचं एकदा का चालू झाला, तुम्हाला सांगायचं काम पडणार नाही. तुम्ही स्वतःहून 2 गावं एक्स्ट्रा जाणार, कारण की तुम्हाला प्रॉफिट दिसणार आहे, पैसे दिसणार आहे. त्यामुळे निश्चितच हा जो व्यवसाय आहे तो तुम्ही चालू करावा. कसं आहे, एरे हरी पलंगावरी असं म्हटल्यानं होत नाही. भगवंत तुम्हाला देणार नाही आहे जाग्यावर. त्याच्यामुळे तुम्हाला जो आहे निश्चितच काहीतरी मेहनत घेणं गरजेचं आहे, सुरुवात करणं गरजेचं आहे, जवळचा होलसेलर शोधणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर कुणी भेटला नाही तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, मला कॉन्टॅक्ट करा. मी 22 रुपये पर पीसने तुम्हाला जे आहे 3 ते 9 वॅट मधले जे बल्ब आहे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, असे मी तुम्हाला या ठिकाणी शाश्वती देतो. आणि निश्चितच या बिझनेसला तुम्ही कुठेतरी सुरुवात करा आणि 2000 रुपये पर डे कमवा. आणि अशा चांगल्या प्रॅक्टिकल बिझनेस आयडिया मी नेहमी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यामुळे ही सुद्धा बिझनेस आयडिया तुम्हाला कशी वाटली, आपण करू शकतो का नाही, ही निश्चितच कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या मराठी बिझनेस स्कूलमध्ये जर ॲडमिशन घेतली नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ॲडमिशन घ्या, जेणेकरून नवनवीन अशा प्रॅक्टिकल बिझनेस आयडिया तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या जीवनाचा आनंद घ्या. धन्यवाद.